व्यक्तिमत्व विकास या अभ्यासक्रमातील मानसिक आरोग्य ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संजोत देशपांडे आपल्याकडे आलेले आहेत. तर मानसिक आरोग्य सकारात्मक ठेवण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल हे आज आपण संजोतकडनं समजून घेऊयात. आपलं शरीर आणि मन याचा फार जवळचा संबंध आहे. तर संजोत मला सांग तू, मन म्हणजे नक्की काय? तर मन म्हणजे असं एक क्षमा की एखादी अशी मन दाखव किंवा मन अवयव असं म्हणून जर तू विचारलंस तर तो आपल्याला दाखवता येणार नाही. कारण मन ही गोष्ट अशी आहे की ती सातत्याने आपल्याला जाणवत असते. आता आपल्या शरीराला अनेक अवयव आहेत. हात आहे, कान आहेत, नाक, डोळे असे अनेक अवयव आहेत. तर आम्ही असं म्हणतो की आपल्या मनाला सुद्धा अनेक अवयव आहेत. म्हणजे असं की विचार, भावना, वर्तन, बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, आपण एखाद्या गोष्टीचा तर्क लावतो, हे सगळे आपल्या मनाचे अवयव झाले. आणि मन कुठे आहे असं जर तू विचारलंस की आपल्या शरीरामध्ये मनाची जागा कुठली असं जर तू विचारलंस तर मनाची जागा मेंदूमध्ये आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या शरीरातच मनाचं वास्तव्य असतं. अनेक लोक अनेक सांगतात की हृदयात असतं मन, माझ्या अख्ख्या शरीरात माझं मन आहे, पण खरी जागा विचारशील शास्त्रीय दृष्टिकोनातून तर ती मेंदूमध्ये आहे. संजोत, तू आत्ता म्हणालीस की मन हे आपल्या शरीरातच आहे. तर मनाचा आणि शरीराचा नक्की काय संबंध आहे? अगदी छोट्या उदाहरणातून मी तुला सांगू शकेन. आता आपल्याला एखादा साधा ताप आलेला असतो, त्यावेळेला बघ आपला मूड कसा असा थोडासा उदास असतो, काही करावंसं वाटत नाही. हो, बरोबर आहे. किंवा काही आपल्याला काही पोटामध्ये दुखत असतं, त्यावेळेला सुद्धा आपला मूड काही खूप चांगला नसतो. म्हणजे थोडक्यात एखादी कुठली तरी जेव्हा शारीरिक व्याधी जेव्हा आपल्याला होते त्यावेळेला त्याचा आपल्या मनावर परिणाम झालेला असतो. तसंच मानसिक गोष्टींमुळे सुद्धा आपल्या शरीरावर परिणाम होतो. म्हणजे कुठल्या गोष्टीचं दुःख झाल्यानंतर पटकन डोळ्यामध्ये पाणी येतं. किंवा आता होणारे काही आता आजार आहेत बरेचसे, ब्लड प्रेशर सारखा आजार आहे, डायबिटीस किंवा हृदयविकार ह्यासारखे जे काही आजार आहेत हे आता बघितलं तर ह्याचं मूळ कारण तुमच्या टेन्शनमध्ये असतं किंवा तुमच्या ताणामध्ये असतं, एन्झायटीमध्ये असतं. म्हणजे ह्याचा अर्थ असा की आपल्या शरीराचा मनावर आणि मनाचा शरीरावर दोन्हीचा एकमेकांवर परिणाम होत असतो. संजोत, शारीरिक आरोग्याचे निकष तर आपल्याला माहितीच आहेत. तर मानसिक आरोग्याचे काय निकष आहेत हे जरा सांगशील का? शरीर आणि मन ह्या दोघांचा एकमेकांशी निश्चितपणे खूप संबंध असतो. आपल्या शरीराच्या मध्ये ज्या काही बदल होत असतात त्याचा पडसाद आपल्या मनावर उमटत असतो आणि आपल्या मनाचा पडसाद आपल्या शरीरावर उमटत असतो. आता ह्याची मी काही उदाहरणं देऊन तुला सांगू शकेन. म्हणजे असं की आपल्याला एखाद्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल, म्हणजे परीक्षेला जाणारा विद्यार्थी तू डोळ्यासमोर, तर असं लक्षात येतं की धडधड होत असते त्या मुलाला, हाताला घाम फुटलेला असतो, कधी कधी तोंडाला कोरड पडलेली असते, किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन भाषण द्यायचं आहे, किंवा अचानकपणे घरात काही पाहुणे आले. तर अशी अनेक उदाहरणं तू बघ की एखाद्या गोष्टीला आपल्याला जेव्हा अचानक सामोरं जावं लागतं त्यावेळेला असे वेगवेगळे परिणाम आपल्या शरीरात होत असतात. साधा आपल्या एखाद्या कुठल्या गोष्टीमुळे जर मूड गेला असेल, वाईट वाटलं असेल, टचकन डोळ्यामध्ये पाणी येतं. किंवा जर सातत्याने जर एखाद्या व्यक्तीला कुठल्या ताणांना जर सामोरं जायला लागलं तर आता आपण हल्ली अनेक ठिकाणी असं ऐकतो की ब्लड प्रेशर सारखा आजार, म्हणजे रक्तदाब किंवा हृदयविकार, डायबिटीस, अनेक शारीरिक आजार आपल्याला, शारीरिक आजारांचं मूळ आपल्याला मनामध्ये किंवा मानसिक कारण त्याच्या पाठीमागे असतं. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आपण जर आजूबाजूला बघितली आपण ती अनुभवत असतो, अनेक वेगवेगळ्या पद्धतीने ते अनुभवत असतो, फक्त आपल्याला ते माहिती नसतं. आता उलट जर बघायचं झालं तर शरीराचा सुद्धा मनावर पडसाद उमटतातच. म्हणजे एखादी आपल्याला अगदी साधा ताप आला असेल तर आपला मूड गेलेला असतो. म्हणजे आणि ह्याचं महत्वाचं कारण असं आहे की शेवटी मगाशी मी जसं म्हटलं की शेवटी मन कुठे आहे तर मन आपल्या मेंदूमध्ये आहे. आणि मेंदू ही आपली मज्जासंस्था आहे. मज्जासंस्थेचा जाळा अख्ख्या शरीरात पसरलेला आहे. आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट दिसते आणि ती जेव्हा आपल्या मेंदूमध्ये जाणवते त्यावेळेला तिथून जे स्टिम्युलेशन निर्माण होतं ते आपल्या अख्ख्या शरीराला जाणवतं. त्यामुळे कोणाला धडधड वाटते, कोणाला घाम येतो, कोणाच्या शरीराला तोंडाला कोरड पडते, असे वेगवेगळ्या प्रकारचे पडसाद आपल्याला किंवा वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम आपल्याला दिसू शकतात. त्यामुळे शरीर आणि मन ह्या दोन्हींचा एकमेकांशी निश्चितपणे संबंध आहे. आणि आपल्याला जर आपलं आरोग्य जर चांगलं राखायचं असेल तर जितकी काळजी आपण शरीराची घेतो तितकीच आपण मनाची सुद्धा घेणं गरजेचं आहे. संजोत, मगाशी तू आरोग्याची व्याख्या सांगताना सामाजिक आरोग्य याचा उल्लेख केलास.
तर मला सांग तू, सामाजिक आरोग्य म्हणजे नक्की काय? असं क्षमा की माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो काही एकटा राहत नाही, तो समाजातच राहतो. आणि जेव्हा समाजात राहतो त्यावेळेला त्याला दुसऱ्याशी नातं जोडायला आवडतं. अगदी तू छोटं मूल जरी बघितलं तरी ते आपल्याकडे बघून हसतं. आणि हसतं याचा अर्थ काय की ते कुठेतरी नातं जोडत असतं. आणि मग ही जेव्हा नातं संबंध आपण निर्माण करत असतो समाजामध्ये आपले, त्यावेळेला हा सामाजिक आरोग्याचा एक पैलू ह्या आरोग्याच्या व्याख्येमध्ये येतो. कारण की आपण समाजात राहतो म्हणून. मानसिक आरोग्याचे निकष सांगण्याआधी मी तुला जागतिक आरोग्य संघटनेने जी आरोग्याची व्याख्या बनवली आहे त्याच्याविषयी सांगते. त्यांनी असं सांगितलेलं आहे की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. म्हणजे व्यक्तीची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सक्षमता म्हणजे आरोग्य. म्हणजे आरोग्याच्या व्याख्येमध्ये त्यांनी शारीरिक आरोग्याचा विचार केलेला आहे, मानसिक आरोग्याचा विचार केलेला आहे आणि सामाजिक आरोग्याचाही विचार केलेला आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा असतील त्यावेळेला ती व्यक्ती पूर्ण आरोग्य अनुभवत असते असं आपण म्हणता येईल. आता तू जसं आता म्हणालीस की शारीरिक आरोग्याविषयी सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच माहिती असतं, किंबहुना शारीरिक आरोग्याची आपण काळजीही खूप घेत असतो. की अगदी साधं डोकं दुखलं तरी लोक डॉक्टरकडे जातात किंवा त्यांना त्याच्याविषयी काळजी वाटते, मला काय होतंय. त्या पुन्हा हल्ली बरेच गोष्टी वाचून ऐकून अवेअरनेसही खूप आलेला आहे. पण तितकी काळजी मनाची घेताना दिसत नाहीत. म्हणजे आपला मूड वारंवार का जातोय, मला वारंवार रडायला का येतंय किंवा मला सारखा राग का येतोय, ह्याचा कोणी एवढा वेगळ्या पद्धतीने किंवा काळजीपूर्वक विचार करताना दिसत नाही. किंबहुना या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यात परत मी असं अजून म्हणेन की एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनही थोडासा एकंदरीत लज्जास्पद आहे. की मला काहीतरी मानसिकदृष्ट्या मी आजारी आहे असं सांगणं लोकांना अतिशय त्रासदायक जातं. किंवा मला मानसोपचार तज्ज्ञाकडे जावं लागतं, मला मनोविकार तज्ज्ञांकडे जावं लागतं, त्यांचा सल्ला घ्यावा लागतो. ह्या गोष्टीकडे बघण्याचा समाजाचाही दृष्टिकोन फारसा चांगला नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एकंदरीत मानसिक आरोग्याबाबतच लोक उदासीन आहेत आणि त्यांना त्याविषयी माहिती नसते. आता मानसिक आरोग्य म्हणजे नक्की काय हे जर आपल्याला बघायचं असेल तर सर्वसाधारणपणे ते मुळात आपलं आरोग्य आहे की नाही हे जर आपल्याला पहिल्यांदा बघायचं असेल तर आपल्याला जे काही जाणवतं ते आपल्याला भावनिक पातळीवर जाणवतं. म्हणजे आपल्याला राग येतो, दुःख होतं, वाईट वाटतं किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल गिल्टी वाटतं, अपराधी वाटतं, पश्चाताप होतो. अनेक भावभावना आपण सातत्याने अनुभवत असतो. आता ह्या जेव्हा आपण अनुभवतो त्यावेळेला त्या नकारात्मक भावनांविषयी मी बोलते. म्हणजे आपल्या काही भावना असतात ह्या नकारात्मक असतात, काही असतात ह्या सकारात्मक असतात. भावनांचं अजून एका पद्धतीने विश्लेषण करता येतं की काही भावना अनुरूप असतात आणि काही भावना ह्या विरूप असतात. म्हणजे असं आहे की मला एखाद्या गोष्टीचं दुःख होणं स्वाभाविक आहे, पण सातत्याने मी निराशाच्या गर्तेत, नैराश्याच्या गर्तेत राहणं हे विरूप भावना झाली. किंवा मला एखाद्या गोष्टीचा राग येतो, अतिशय स्वाभाविक आहे, माझ्या मनाविरुद्ध जर कोणी वागत असेल तर मला राग येणारच. पण संताप होणं किंवा त्या रागाचा उद्रेक ही विरूप भावना झाली. म्हणजे तू कुठलीही भावना घेतलीस तर त्याचं अनुरूप आणि विरूप अशा दोन्ही गोष्टी तुला किंवा दोन्ही भावनांचं रूप तुला दिसू शकेल. आता अनुरूप म्हणजे काय? अनुरूप म्हणजे काय तर ज्या वेळेला आपण जेव्हा भावना सकारात्मक असो अथवा नकारात्मक त्या अधिकाधिक अनुरूप पद्धतीने आपण अनुभवायला शिकलं पाहिजे. आता अनुरूप आणि विरूप ह्याचं जेव्हा आपण विश्लेषण करतो किंवा वर्गीकरण करतो त्यावेळेला अनुरूप म्हणजे असं की त्यावेळेला मला समजत असतं की आजूबाजूची परिस्थिती कशी आहे, मला या परिस्थितीमध्ये नक्की काय करायचंय, माझं उद्दिष्ट काय आहे, मला त्या गोष्टीवर मला जो समोर प्रॉब्लेम आलेला असतो किंवा जी एक समस्या माझ्यासमोर उभी राहिलेली असते त्या समस्या नक्की कशाची आहे हे मला नक्की समजतं. त्या समस्येवर अधिकाधिक पर्याय काढता येतात. नंतर मला वास्तववादी दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टींचा विचार करता येतो. मी टोटली वास्तवापासून लांब जात नाही जेव्हा मी अनुरूप पद्धतीने भावना अनुभवते. पण व्हेअरॅज मी विरूप पद्धतीने जेव्हा अनुभवते किंवा इनअप्रोप्रिएट जेव्हा भावना मी अनुभवते त्यावेळेला मला ह्या कुठल्याच गोष्टी सुचत नाहीत. मला आता नक्की मी कुठल्या समस्येत आहे, मला नक्की काय करायचं आहे, मला कुठल्या गोष्टीसाठी पर्याय हवे आहेत, मी फक्त समोरच्या व्यक्तीला, स्वतःला किंवा नशिबाला दोष देत राहते आणि मग मला कुठल्या गोष्टीचाही पर्याय मिळत नाही आणि फक्त त्याच भावनांच्या गर्तेत मी अडकून राहते. म्हणजे आपलं मानसिक स्वास्थ्य जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपलं भावनिक स्वास्थ्य पहिल्यांदा बिघडलेलं असतं. आलं लक्षात? त्यामुळे आपण
मानसिक स्वास्थ्याचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला अधिक आपण भावनिक स्वास्थ्याचा विचार केला पाहिजे. कारण सर्वसामान्य माणूस हा भावनिक असतो किंवा भावना आपल्या रोजच्या जगण्यामध्ये सातत्याने अनुभवत असतो. आता जसं तू मगाशी म्हणालीस की शारीरिक स्वास्थ्याचे अनेक निकष आहेत जे आपल्याला माहिती असतात, पण मानसिक स्वास्थ्याचे निकष आपल्याला माहिती नसतात. मानसिक स्वास्थ्याचे बरेच निकष आहेत, त्यातले जेवढे शक्य आहेत त्याची चर्चा आपण आता करूया. त्यातला पहिला निकष असा आहे की स्वहित जपा आणि परहित जाणा. म्हणजे असं की जेव्हा कुठलीही गोष्ट मी करते त्यावेळेला एकंदरीत आपल्याकडे अशी पद्धत आहे की हे मी का करते तर माझ्या आई वडिलांना बरं वाटावं म्हणून मी करते, त्यांना आनंद मिळावा म्हणून करते. हे मी का करते माझ्या बॉसला खुश करायचं म्हणून मी करते. हे मी का करते तर माझ्या नवऱ्याला मला काहीतरी खुश करायचं म्हणून मी करते. तर जेव्हा केव्हा आपण ह्या गोष्टी करतो, किंवा अजून एक उदाहरण मी तुला असं देईन की आई, एकंदरीत भारतीय घरातली किंवा कुटुंबातली आई असं म्हणली तर ती घरामध्ये राहत असते आणि मग ती कुटुंबासाठी जगत असते. आणि मग जेव्हा केव्हा एक मुलं मोठी होतात, त्यांच्या कामाला जातात, त्यावेळेला अचानकपणे तिला रिकामापण येतं आणि मग मुलं लक्ष देत नाहीत. मी इतके दिवस सगळ्यांसाठी सगळं केलं आणि आता माझ्या पदरात काय तर काही नाही असं तिला फील येतो. म्हणजे इतकी वर्ष तिने फक्त दुसऱ्यांसाठी खर्च केलेली असतात आणि मग या ह्याच्यामध्ये स्वतःचं हित तिने कुठेही बघितलं नसतं की मी एक माणूस आहे, मला काहीतरी एक वेळ हवा आहे. आणि अशा अनेक वेळेला आपण ह्या गोष्टींमध्ये अडकलेलो असतो की ह्या सगळ्या गोष्टी मी का करते तर इतरांसाठी करते. आणि मग जेव्हा मी इतरांसाठी करते त्यावेळेला ती व्यक्ती खुश होईल किंवा आनंदी होईल ह्याचा आपल्या हातामध्ये नक्कीच काही नसतं. कारण आपल्या माझ्या करण्याने त्या व्यक्तीला आनंद मिळेल ह्याची काय खात्री आहे. मग असं जेव्हा होतं त्यावेळेला आपण स्वतःच्या हिताचा विचार केलेला नसतो. म्हणजे मानसिक स्वास्थ्याचा जर विचार करायचा असेल तर आपण स्वतःच्या हिताचा, अगदी आपण स्वार्थी होण्याइतका नाही पण एक काकणभर स्वतःच्या हिताचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे. कीप युअर इमोशनल इंटरेस्ट फर्स्ट. मी हे का करते तर हे मी माझ्यासाठी करते. मग मला त्याच्यामधून कदाचित आनंद मिळणार असेल, कदाचित माझं काहीतरी हित साधलं जाणार असेल, पण ती गोष्ट मी माझ्या स्वतःसाठी केली पाहिजे. ह्याचा अर्थ तुम्ही इतरांकडे दुर्लक्ष करा का तर निश्चितपणे नाही. मग अशी मी म्हणलं तसं की स्वहित जपा आणि परहित जाणा. कीप युअर इमोशनल इंटरेस्ट फर्स्ट अँड द इंटरेस्ट ऑफ अदर्स क्लोज सेकंड. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचाही विचार करा. म्हणजे मानसिक स्वास्थ्यामध्ये फक्त आत्मकेंद्री किंवा माणूस स्वार्थी नसतो, तर तो स्वतःचा विचार करतो, स्वतःचा पहिल्यांदा विचार करतो आणि बरोबरीनेच दुसऱ्यांचा विचार करतो. की मला परीक्षेत मार्क का मिळवायचे तर मला डॉक्टर व्हायचे म्हणून, आणि मी डॉक्टर होण्याने माझ्या आई वडिलांनाही आनंद होणार आहे. म्हणजे आपण इतरांचंही हित त्याच्यामध्ये साध्य केलेलं असतं. दुसरा निकष ह्याच्यामधला असा आहे की आपले जे निर्णय आहेत त्या निर्णयांची जबाबदारी मला स्वतःला घेता आली पाहिजे. सेल्फ डायरेक्शन. की जे काही म्हणून मी निर्णय घेत असते, माझ्या आयुष्याचे निर्णय असतात, कुठल्याही करिअर बाबतचे असतात, लग्नाबाबतचे असतात, वैयक्तिक असतात, सामाजिक असतात, व्यावसायिक असतात, कुठल्याही प्रकारचे निर्णय, तर मी हे का करते, मला हे काय साध्य करायचंय, मला नक्की माझ्या आयुष्यातून माझं नक्की उद्दिष्ट काय आहे. आणि मग हे निर्णय घेत असताना त्याचे जे काही परिणाम होत असतात, कारण प्रत्येक वेळेला आपला निर्णय आपल्या मनासारखा यशस्वी होतोच असं नाही. त्यामुळे तो जो काय परिणाम असेल तर त्या निर्णयाची जबाबदारी पूर्णतः माझी असली पाहिजे. तिसरा ह्याच्यामधला निकष असा अतिशय महत्वाचा निकष असा आहे की ज्याला आम्ही असं म्हणतो की हाय फ्रस्ट्रेशन टॉलरन्स. म्हणजे वैफल्य सहन करण्याची अधिक क्षमता. आपल्याला आत्ताचं जे जग आहे, ज्या पद्धतीने ते आता बदलत चाललेलं आहे, त्यामध्ये तुझ्या असं लक्षात येईल की सातत्याने आपल्याला अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं आणि अनेक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात आणि त्याने अनेक फ्रस्ट्रेशन्स प्रत्येक जण अनुभवत असतो. इतके फ्रस्ट्रेशन्स वाढले आहेत की ती आपल्याला सहन करण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीने वाढवली पाहिजे. अनेक जे पेशंट माझ्याकडे येतात त्यांच्यामध्ये हाच एक महत्वाचा मी असं म्हणेन की दिसतं, हा एक कॉमन मुद्दा असा दिसतो की त्यांच्यामध्ये ही क्षमता खूप कमी झालेली आढळते. मग त्यामुळे त्यांना नैराश्य येतं किंवा सातत्याने मूड चेंजेस त्यांच्यामध्ये दिसतात. काही मुलं व्यसनाधीनतेकडे गेलेली आढळतात. काही जणांना काहीच करावं असं वाटत नाही, एकंदरीत इंटरेस्टच गेलेला असतो. का तर एकंदरीत आता ज्या पद्धतीने समाज बदलतोय, ज्या पद्धतीने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, तिथे फ्रस्ट्रेशन्स येणारच आहेत आणि मग त्याला सामोरं जाताना ती सहन करण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीने अधिकाधिक वाढवली पाहिजे. ह्याच्या पुढचा जो निकष आहे तो ज्याच्यामध्ये असं आपण म्हणूया की एक
प्रत्येक माणसाच्या विचारांना लवचिकता असली पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा अतिशय ठाम, दुराग्रही किंवा हट्टी असतो आपल्या विचारांबाबत, त्यावेळेला आपल्या समोरच आपण अनेक समस्या निर्माण करत असतो. माझ्यामध्ये जर विचारांची लवचिकता नसेल तर मी एक गोष्ट अनेक दृष्टिकोनातून बघूच शकत नाही. मला ती गोष्ट तशी आणि तशीच हवी असते. त्याच्यासाठी माझ्यासमोर दुसरा कुठलाही पर्याय नसतो. आणि जेव्हा ती तशीच हवी असते त्यावेळेला मग पुन्हा एकदा फ्रस्ट्रेशन्स येतात किंवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे अनेक दृष्टिकोन असतात. ते बघण्याची माझी जर दृष्टी नसेल तरीही आपल्याला अनेक भावनिक समस्या उद्भवण्याचा संभव असतो. त्यामुळे लवचिकता विचारांमध्ये हवी. म्हणजे माणूस फ्लेक्झिबल हवं थोडक्यात. अगदी बरोबर, की माणूस फ्लेक्झिबिलिटी ऑफ थिंकिंग ते प्रत्येक माणसामध्ये असली पाहिजे. आणि जेव्हा तुमच्याकडे फ्लेक्झिबिलिटी असते त्यावेळेला तो अधिक कल्पक होत जातो. त्यामुळे कल्पकता हा मानसिक आरोग्याचा अजून एक महत्वाचा निकष आहे, की आपण अधिक अनेक क्रिएटिव्ह कामांमध्ये जेव्हा स्वतःला गुंतवून घेतो त्यावेळेला एक प्रकारचं मानसिक समाधान त्याला लाभत असतं. अनेक गोष्टी त्याला कराव्याशा वाटतात. ज्या माणसाकडे फ्लेक्झिबिलिटी असते त्याला अधिक कल्पना सुचत जातात. अधिक चांगल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, छंदांमध्ये तो मन रमवतो. आणि ही कल्पकता किंवा हा एक जो नवनिर्मितीचा जो आनंद असतो तो माणसाला निश्चितपणे समाधान देत असतो आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठीही प्रचंड मदत करत असतो. ह्या सगळ्याच्या बरोबरीने दोन अजून मानसिक आरोग्याचे जे महत्वाचे निकष आहेत, की स्वीकार. आता स्वीकार जेव्हा असं मी सांगते किंवा जेव्हा आम्ही त्याच्याविषयी बोलतो त्यावेळेला सगळेजण असं म्हणतात की ऍक्सेप्टन्स म्हणजे ओके बाबा आता ऍक्सेप्ट करायचं, म्हणजे आता काय तर आहेच ही परिस्थिती, मला त्याचा स्वीकार केलाच पाहिजे. तर स्वीकार हा सकारात्मक असला पाहिजे, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड हवं तुमचं बरोबर. थोडक्यात. हा, की समोरची ही परिस्थिती अशी आहे त्याचा मी स्वीकार केला पाहिजे. किंवा केव्हाही काहीही घडू शकतं. ऍक्सेप्टन्स ऑफ अनसर्टनिटी, की कुठलीही गोष्ट केव्हाही काही घडू शकतो त्याचाही मी स्वीकार केला पाहिजे. खूपशी लोक या गोष्टींनी अतिशय त्रासलेली असतात की आता काय घडेल, मग पुढे जाऊन आता काय होणार आहे. त्यांना सातत्याने भविष्याची चिंता असते आणि भविष्याची चिंता असल्यामुळे पुढचं पाऊल टाकताना ते प्रत्येक वेळेला त्यांच्या बरोबरीने एक ताण असतो. आणि मग अशा वेळेला कुठल्याही गोष्टीला सामोरं जाताना त्यांना अडचणी येतात, स्वतःच मधला आत्मविश्वास राहत नाही. त्यामुळे ऍक्सेप्टन्स ऑफ अनसर्टनिटी किंवा केव्हाही काही घडू शकते ह्याची प्रत्येक माणसाची तयारी असली पाहिजे. ह्याच्या बरोबरीनेच अजून एका गोष्टीचा स्वीकार आपल्याला अपेक्षित आहे, तो म्हणजे स्वतःचा स्वीकार. की मी जशी आहे, मी जशी दिसते, मी जशी बोलते, माझ्यामध्ये कुठले गुण आहेत, कुठले दोष आहेत, माझ्या मर्यादा काय आहेत, ह्या गोष्टींचाही आपण स्वीकार केला पाहिजे. खूपदा अनेक विद्यार्थी माझ्याकडे येतात तर त्यांना अनेकांना बरेचसे न्यूनगंड असतात. आणि न्यूनगंडाचं कारण की मी बुटका आहे किंवा मी काळी आहे, माझा आवाजच चांगला नाहीये, मला नीट बोलता येत नाही, अशी अनेक शारीरिक म्हणजे त्यांची स्वतःची आपल्या शारीरिक त्यांना अशी वाटते की ही कमतरता आहे माझ्यामध्ये आणि म्हणून मग मला हे करता येत नाही. काही जणांना असं वाटतं की माझ्या स्वभावामध्ये काही दोष आहे. म्हणजे अनेक अशा गोष्टी असतात की आपल्यामध्ये गुण आणि दोष किंवा आपल्यामध्ये अनेक मर्यादा असतात. तर ऍक्सेप्टन्स ऑफ सेल्फ, मी जशी आहे तशी मी स्वीकार करायला शिकलं पाहिजे. तो एक मानसिक आरोग्याचा अतिशय महत्वाचा निकष आहे. ह्या आत्मस्वीकाराच्या बरोबरीने किंवा स्वीकार ऍक्सेप्टन्सच्या बरोबरीने अजूनही काही मुद्दे आहेत. ते असे की एकंदरीत आपल्या इतर गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन वस्तुनिष्ठ किंवा शास्त्रीय असला पाहिजे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये काही अगदी शास्त्रीय परिमाण आणि मग असं मला म्हणायचं नाहीये. पण साधं असं आहे की आपण एखाद्या मैत्रिणीला फोन करतो आणि मैत्रीण पटकन फोन ठेवून देते. मग मला असं वाटतं की नाही, मग ती रागवलीच असेल किंवा मी तिला आवडतच नाही हल्ली. आता असे अर्थ काढणं ह्याच्यामध्ये एक प्रकार काही लॉजिक नाहीये. म्हणजे आपल्या एकंदरीत विचार करण्याच्या पद्धतीमध्ये एक वस्तुनिष्ठता किंवा एक शास्त्रीयता किंवा एक त्याच्या पाठीमागे काहीतरी लॉजिक, एक तर्क असला पाहिजे. जेव्हा असे तर्कहीन विचार आपल्या मनामध्ये येतात त्यावेळेला त्याचा आपल्याला अनेकदा त्रास होऊ शकतो. आणि शास्त्रीय दृष्टिकोन हा एक मानसिक आरोग्याचा महत्वाचा पैलू आहे. अजून एक महत्वाचा पैलू म्हणजे प्रत्येक माणसाची काही धोका पत्करण्याची तयारी असली पाहिजे. म्हणजे असं की आपण कुठलाही निर्णय घेत असतो आणि ज्या वेळेला आपण निर्णय घेतो त्यावेळेला
आपलं असं एक म्हणणं असतं की नाही तो चांगलाच असला पाहिजे, म्हणजे हाही निर्णय घेतला तरी तो चांगला असला पाहिजे किंवा तोही घेतला तरी तो चांगलाच असला पाहिजे. चांगला इन द सेन्स माझा त्याच्यामध्ये तोटा व्हायला नको. कुठल्याही निर्णयाची किंमत द्यायची आपली तयारी नसते किंवा काही वेळेला आपले निर्णय फसूही शकतात, ह्याची आपली तयारी नसते. तर एकंदरीत प्रत्येक माणसाची धोका पत्करण्याची रिस्क टेकिंग एक त्याच्यामध्ये तयारी असली पाहिजे की हो काही घडू शकतं किंवा मला हा धोका पत्करला पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि या सगळ्याच्या बरोबरीने एक शेवटचा मुद्दा असा आहे की भावनांची अंतिम जबाबदारी माझी. जो काही इमोशनल डिस्टर्बन्स किंवा भावनिक, मी सुरुवातीला बोलताना भावनांविषयी बरेच डिटेलमध्ये बोललेली होते आणि त्यावेळेला अनुरूप विरूप भावना या गोष्टींबाबत मी तुला सांगितलेलं होतं. तर जेव्हा केव्हा कुठल्याही नकारात्मक भावना जेव्हा आपण अनुभवतो त्यावेळेला आपल्या एकंदरीत लोकांचं म्हणणं काय असतं की अमुक तमुक माझ्याशी असा वागला म्हणून मला राग आलेला आहे, अमुक तमुकने असं केलं म्हणून माझ्या बाबतीत असं झालेलं आहे. म्हणजे जे काही आपण भावना अनुभवत असतो, एस्पेशली जेव्हा त्या नकारात्मक असतात, जेव्हा त्या इनअप्रोप्रिएट किंवा विरूप असतात, त्यावेळेला आपण दुसऱ्यांवर दोष देतो आणि रिकामे होतो. तर भावनिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी इतर कोणी नसून आपण स्वतःच जबाबदार असतो. याचं कारण की जी काही गोष्ट घडते त्या बाबतीत आपण विचार करतो, आपल्या विचारांनीच ते भावनिक स्वास्थ्य आपण हरवलेलं असतं. त्यामुळे भावनांची अंतिम जबाबदारी ही नेहमी आपलीच असली पाहिजे. आता तुझ्या लक्षात आलं असेल की जसे शारीरिक आरोग्याचे काही निकष आहेत तसे मानसिक आरोग्याचे हे जवळजवळ 10-12 निकष मी तुला सांगितले महत्वाचे. तर ह्याचा जेव्हा आपण विचार करू तर ह्याच्यामधले काही आपल्यामध्ये आढळतील, काही आढळणार नाही. मग तिथे पुन्हा एकदा मी असं म्हणेन की मग आपण तिथेही थोडंसं वस्तुनिष्ठपणे बघितलं, त्याचा स्वीकार केला की ठीक आहे माझ्यामध्ये हे निकष आहेत किंवा हे निकष नाहीये, तर आपलं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी त्याचा जास्त फायदा होईल. सामाजिक आरोग्य ही जर का इतकी महत्वाची गोष्ट आहे तर ते चांगलं ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने नक्की काय करायला हवं? आता मी जसं म्हटलं की सामाजिक आरोग्यामध्ये नातेसंबंधांचं अतिशय महत्व आहे. किंवा नाती ही सामाजिक आरोग्यावर आणि पर्यायाने मानसिक आरोग्यावर परिणाम करणारी असतात. आता ह्याच्यामध्ये जर सामाजिक आरोग्य आपल्याला ठेवायचं असेल आणि पर्यायाने मानसिक आरोग्य जर राखायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा प्रत्येक माणसाला स्वतःची ओळख असली पाहिजे. स्वतःची ओळख इन द सेन्स की माझे गुण काय आहे, दोष काय आहे, मी कुठल्या गोष्टीमध्ये तडजोड करू शकते, किती करू शकते, मला स्वतःला आत्मनियंत्रण करता येतं की नाही, माझ्या शारीरिक मानसिक गरजा काय आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये स्वतःची ओळख असली पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा की मला इतरांची ओळख असली पाहिजे. इतरांच्या काय गरजा आहेत, विनाकारण इतरांवर दोष ठेवणं, त्यांना नावं ठेवणं किंवा विनाकारण कलह निर्माण करणं ह्या गोष्टी मी टाळल्या पाहिजे. किंबहुना मी जेव्हा समाजात वावरते त्यावेळेला मला सामाजिक संकेतांचं भान असलं पाहिजे. म्हणजे अगदी साधी गोष्ट की समजा मी बोलतीये कुणाशी आणि त्या व्यक्तीने जर घड्याळात बघितलं तर मला समजलं तो एक सामाजिक संकेत आहे. किंबहुना जांभळ्या द्यायला लागली समोरची व्यक्ती तर तो अशा छोट्या छोट्या गोष्टींचं जर मला ज्ञान असेल तर म्हणजे इतरांची आणि स्वतःची जर मला ओळख असेल तर मला सामाजिक आरोग्य ठेवायला त्याची खूप मदत होते. की प्रत्येक व्यक्तीचा व्यक्ती म्हणून आदर करायला शिकलं पाहिजे. म्हणजे आजूबाजूला आपल्या वावरणारे व्यक्ती ह्या पहिल्यांदा माणूस आहेत. मग तो डॉक्टर असेल, पिऊन असेल, कंपाऊंडर असेल किंवा कोणीही असेल, पण पहिल्यांदा ती व्यक्ती एक माणूस आहे. आणि मग त्या व्यक्तीचा एक माणूस म्हणून जेव्हा मी आदर करेन त्यावेळेला मी माणूस म्हणून बोलेन. मग मी त्या व्यक्तीचा अपमान करणार नाही, मला त्या व्यक्तीच्या गुणदोषांची गरजांची जाणीव असेल आणि मग तशा पद्धतीनेच मी त्याच्याशी किंवा म्हणजे तुमच्यात ह्युमॅनिटी हवी. अगदी बरोबर की एक माणुसकी आणि मला ती माणुसकी जपता आली पाहिजे, समोरच्या व्यक्तीतली सुद्धा जपता आली पाहिजे. म्हणजे व्यक्तीचा व्यक्ती म्हणून आदर करणं हे सामाजिक आरोग्य आपल्याला राखण्यामधली पहिली पायरी. यामध्ये दुसरा महत्वाचा निकष आहे की इतरांना समजून घेण्याची माझी क्षमता मी वाढवली पाहिजे. खूपदा असं होतं क्षमा की आपल्याला इतर व्यक्तींना काय वाटतंय हेच अनेक जणांना समजून घेता येत नाही. मग ते कदाचित पालकांना मुलांविषयी समजून घेता येत नाही, नवऱ्याला बायकोविषयी समजून घेता येत नाही किंवा घरामध्ये सुद्धा आपल्या बरोबर राहणाऱ्या व्यक्तींना नक्की काय वाटतंय हे जेव्हा समजून घ्यायला आपण कमी पडतो त्यावेळेला त्याचा नातेसंबंधांवर म्हणजे पर्यायाने पुन्हा तीच साखळी की सामाजिक आरोग्यावर आणि मग मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. तर इतरांना समजून घेणं हा खरं म्हणजे नातं जोडण्याचा सगळ्यात महत्वाचा पाया आहे. की मला माझ्या बरोबरच्या व्यक्तीला, माझ्या आजूबाजूला ज्या व्यक्ती आहेत त्यांना नक्की काय वाटतंय हे समजून घेण्याची मी माझी क्षमता वाढवली पाहिजे. आणि मग ती जर मला माझी क्षमता वाढवायची असेल तर तिसरा महत्वाचा
पैलू ह्याच्यामध्ये येतो तो असा की मला संवाद साधता आला पाहिजे. आणि नातं जोडण्यामधला समजून घेणं आणि त्याच्याबरोबर संवाद साधणं हे दोन अतिशय बरोबर जाणाऱ्या गोष्टी आहेत. जेव्हा मी एखाद्या छोट्या मुलाशी बोलत असते तर मला भान असलं पाहिजे की मी छोट्या मुलाशी बोलते, मी कोणाशी बोलते, काय बोलते, माझे हावभाव काय आहेत, मला नक्की काय सांगायचं आहे, मी ते कशा पद्धतीने मांडते, ह्या गोष्टीला खूप महत्व आहे. एखादी साधी गोष्ट पण समजा मला तू कर ह्याच्यापेक्षा तू करशील का असं म्हणण्यामध्ये जो फरक आहे, म्हणजे तुम्ही कुठल्या पद्धतीने बोलता आहात ह्या गोष्टीला खूप महत्व आहे. आणि संवाद हा अतिशय महत्वाचा आहे. संवाद हा अजून एका वेगळ्या पद्धतीने महत्वाचा आहे की तुमचा स्वतःशी सुद्धा कसा संवाद आहे. आणि मग जर तुमचा स्वतःशी जर चांगला संवाद असेल तर तुम्ही इतरांशी खूप चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकता. म्हणजे सामाजिक आरोग्य नीट राखण्यासाठी व्यक्तिमधला संवाद टिकणं, तो वाढवणं ह्याची अतिशय गरज आहे. म्हणजे तुमची अंडरस्टँडिंग ॲबिलिटी चांगली असेल तर तुमचं कम्युनिकेशन नक्कीच चांगलं होईल. अगदी बरोबर. ह्याच्या बरोबरीने जर आपल्याला हे नीट ठेवायचं असेल तर खूपदा आपण आपल्याला जो आपला रोल असतो, म्हणजे मगाशी मी जे भूमिका म्हटलं की प्रत्येक माणूस एक भूमिका घेऊन जगत असतो आणि मग ती जी भूमिका आपल्या बरोबर भूमिका घेऊन जगण्याचा जो आपला एक रोल असतो त्यावेळेला त्या भूमिकेचा कधी कधी गैरवापर केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ सासू खूप अधिकार गाजवते एखाद्या सुनेवर, तर तो वापर करणं जर आपण टाळलं तर सामाजिक आरोग्य खूप चांगल्या प्रकारे राखता येतं. आणि सगळ्यात महत्वाचं असं की प्रत्येक माणसाने आपली स्वप्रतिमा राखण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे. की आपली स्वतःची म्हणून एक प्रतिमा असते आणि आपली इतरांच्या नजरेतली एक प्रतिमा असते. जर ह्या दोन प्रतिमांमध्ये जर तफावत असेल तर त्याचा सामाजिक आरोग्यावर, पर्यायाने मानसिक आरोग्यावर खूपच परिणाम होतो. आणि म्हणजे तुझं म्हणणं की ती एकच असायला हवी का? नक्कीच ती एकच असायला हवी, तर मग तुम्ही चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकता. त्यामुळे आता हे तुझ्या लक्षात आलं असेल की आपण मानसिक आरोग्याविषयी बोललो आणि सामाजिक आरोग्याविषयी बोललो, तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी बांधल्या गेलेल्या आहेत. आणि याचा जर सर्वांगीण विचार जर प्रत्येक व्यक्ती करायला शिकली तर मला असं वाटतं की संपूर्ण आरोग्य राखणं प्रत्येक व्यक्तीला खूप सोपं जाईल. धन्यवाद संजोत. आज तू इथे येऊन आम्हाला खरोखरच चांगली माहिती दिलीस. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर संजोत देशपांडे यांनी आपल्याला जी माहिती दिली त्या माहितीचा तुम्हाला तुमच्या अभ्यासात नक्कीच चांगला उपयोग होईल.